नक्कीच बच्चू कडू खरं तर अजून ज्या ठिकाणी आंदोलन होतं परतोडी भागामध्ये त्या ठिकाणी अजून पोहोचलेले नाही। मार्गावर असताना कुठेतरी त्यांचे जो आहे तो ताफा थांबवला गेल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे बच्चू कडूचे जे हे होते आंदोलक होते ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती थांबवलेली आहे। खरं तर या उड्डाणपुलाच्या खाली दिसणारे सगळे जे दृश्य आपण पाहू शकतो त्या ठिकाणी अनेक पदाधिकारी जे ते वाहनं थांबवताना दिसत आहे। बुट्टीबुरीचा जो हा जाणारा मार्ग आहे तो सगळीकडे जे आहे पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। ठिकठिकाणी वाहनं थांबवलेली आहे। त्यामुळे आता बच्चू कडू जोपर्यंत तिथं पोहोचत नाही आणि जे आहे कार्यकर्त्यांची मनधरणी करत नाही किंवा त्यांना समजावून सांगत नाही तोपर्यंत कदाचित ही वाहतूक कोंडी अशाच पद्धतीची राहील असं चित्र जे आहे सध्या दिसून येत आहे। मात्र बच्चू कडू अजूनही आंदोलन स्थळापासून 5 ते 6 किलोमीटर दूर असल्याची माहिती मिळते आहे। मात्र आंदोलक जे आहे ते आता कुठेतरी आक्रमक झाले आणि बच्चू कडू ज्या दिशेने येत होते म्हणजे वर्धेच्या मार्गाने येत होते त्याच दिशेने आता जे आहे अनेक आंदोलक जे आहे ते निघाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। बरं, त्या ठिकाणी पोलिसही दिसून येत आहेत, पोलिसांची भूमिका काय आहे? नक्कीच पोलीस खरं तर या सगळ्याच्या शांतता ठेवण्याच्या भूमिकेमध्ये आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय। एवढंच नाही तर जे सुज्ञ आंदोलक आहेत ते सुद्धा या आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय की यामध्ये कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, थांबून जा, बच्चू भाऊ येत आहे अशा पद्धतीचं समजावताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मात्र काही जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे का अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे अशा पद्धतीची भूमिका जी आंदोलक घेताना दिसून येत आहे। बच्चू कडूंनी खरं तर पराग बघायला गेला तर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी त्यांनी हा महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांना बैठकीचं देखील आमंत्रण दिलेलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच खरं तर बैठकीचं आमंत्रण दिलं होतं पण ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाची तयारी सुरू होती त्यामुळे बैठकीचं आंदोलन बैठकीसाठी नेमकं बोलावणं जेव्हा आलं त्या दिवशी आंदोलन होतं त्यामुळे त्याबद्दल सगळ्या करताना नाराजी व्यक्त करण्यात आली की अनेक दिवसांपासून ही मागणी होती त्यामुळे बैठकीला जाण्यास नकार दिलाय। कारण आंदोलनाची पूर्ण तयारी जी आहे ती झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनाच्या दिवशी आंदोलन सोडून मुंबईत जाणे योग्य होणार नाही त्यामुळे बच्चू कडूंनी जी भूमिका घेतली होती ती आंदोलनात जाण्याची भूमिका घेतली होती। पराग, बच्चू कडूंनी एक आग्रही अशी भूमिका त्यांनी इशारा दिलेला होता की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये देखील घुसणार होते आंदोलन करताना घेऊन, त्या संदर्भात काय आहे? नक्कीच त्या हिशोबाने खरं तर आज आंदोलन होणार होतं मात्र आंदोलन स्थळी अजूनही बच्चू कडू पोहोचले नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने नागपूर वर्धा मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे आंदोलकांना शहरापर्यंत कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही अशा पद्धतीची पोलिसांची भूमिका होती आणि हे सगळं करत असताना कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शांततेत सगळं राहावं, आंदोलकांनी सुद्धा जे जागा दिली आहे त्या ठिकाणी सभा घ्यावी आणि त्यांची भूमिका मांडावी अशा पद्धतीची भूमिका पोलिसांची होती। मात्र आंदोलन स्थळी बच्चू कडू पोहोचण्यापूर्वी जे आहे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्यामुळे आता रस्ते जाम झाले त्यामुळे आज सभा कशा पद्धतीने होईल पुढे काय होईल याकडे आता लक्ष असणार आहे। पराग, सध्या आम्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरलेला आहे। काय स्थिती काय आहे सध्या? नक्कीच ज्या पद्धतीने आपण रांगा पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। अनेक आंदोलनांना जो आहे उठवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे। वाहनांच्या 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहे आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटरची वाहतूक कोंडी जी आहे ती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे। पराग, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू, तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय की नागपूरमध्ये बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडूंना पोलिसांनी रोखल्यामुळे त्यांचे आंदोलनकर्ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडनं सुरू आहे। तर संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी हा ट्रॅक्टर महामोर्चा काढलेला आहे, एक महाएल्गार मोर्चा आपण पाहतोय। काल अमरावतीतून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि आज दुसरा दिवस आहे मोर्चाचा। हजारो कार्यकर्ते, हजारो शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी 4 ते 4-4, 5-5 किलोमीटर पर्यंत या ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।